आपल्यासोबत महाराष्ट्राच्या फायरब्रँड नेता चित्रताई वाघ आहेत. ताई, महिला आरक्षणासंदर्भात काय बोलाल? विरोधक आक्रमक झालेले आहेत, काय सांगाल? बघा असं आहे की आमच्या हातातोंडाशी आलेला घास हा काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांनी हिसकावलाय. महाराष्ट्रातलं जर म्हणाल तुम्ही तर उबाठा, पवारसाहेबांची राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून या आरक्षणाला विरोध दर्शवण्यात आला. नेहमी महिला सशक्तीकरण सक्षमीकरण बोलणारे, शाहू फुले आंबेडकरांची नावं घेणारे, प्रत्यक्षात मात्र जेव्हा महिलांना काही देण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र यांनी मागे हात घेतलेला सगळ्या देशाने बघितला, महिलांनी बघितला. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचं पाप या लोकांनी केलं. आणि त्यामुळे सर्वोच्च सभागृहामध्ये ज्या 33% महिला बसणार होत्या, प्रत्येक राज्यातल्या विधानसभेमध्ये ज्या 33% महिला बसणार होत्या, यांच्यामुळे त्यांची संधी गेलेली आहे. आणि यांच्या चेहऱ्यावरचा जो काही मुखवटा होता तो आता गळून पडलाय. आणि म्हणून आता महिलांना त्यांचा शत्रू कोण आहे, त्यांच्या हिताच्या आड येणारे कोण आहे, त्यांचे चेहरे स्पष्ट झालेले आहेत आणि आता थेट लढाई होईल. सुषमाताई बोलतात का मला 2029 मध्ये तुम्हाला जर खरंच वाटत असेल तर महिला पंतप्रधान उमेदवार द्या, काय बोलाल त्या संदर्भात ताई? असं आहे, ज्यांच्या पक्षाने महिलांना कधी प्राधान्य दिलं नाही असले सटर फटर वटवागळांनी आमच्याकडे काय विचारू नये आणि त्यांना उत्तरं द्यायला आम्ही काय बांधील नाही आहोत. लक्षात आलं का तुमच्या? आज राज्याच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार भारतीय जनता पार्टीच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी महिलांना आरक्षित आहे तिथे तर आम्ही दिलंच, पण जिथं महिला आरक्षित नाही आहे, ओपन आहे, तिथे सुद्धा क्षमतावान महिलांना दिलेलं आहे. त्यामुळे सगळ्याच ठिकाणी महिलांना प्राधान्य देणारी भारतीय जनता पार्टी आहे. आपल्याकडचं बघा काय येते, नंतर दुसऱ्यांना प्रश्न विचारा. मुख्यमंत्री आक्रमक झालेले, त्यांनी सांगितलेलं आहे की विरोधकांनी 70 कोटी महिलांना विश्वासघात केलेला आहे, महिलांची श्रीमूल हत्या केलेली आहे. काय बोलत आहे त्या संदर्भात? काय त्याच्यामध्ये काय चुकीचं बोलले? चुकीचं काय बोलले मुख्यमंत्री? सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी हेच सांगितलं की या देशातली 50% मातृशक्ती यांच्या स्वप्नाचा चक्काचूर करायचंच काम यांनी केलंय. म्हणून येणाऱ्या दिवसात ही मातृशक्तीच यांना उत्तर देईल. यांना फक्त त्यांच्या घरातल्या विरोधकांना त्यांच्या घरातल्या लेकीबाळी सुना पाहिजे, त्यांना सर्वसामान्य महिला नको आहेत. आणि ज्या महिला बोलल्या, महिला सांसद, त्या कोण आहेत बघा जरा, कोण कोण आहेत काढा माहिती. त्यांचे वडील कोणतरी आहेत आणि या सगळ्या जन्माला आल्या ना तेव्हा आरक्षण घेऊन आलेत. यांना सर्वसामान्य आमच्यासारख्या महिलांसारखा संघर्ष करायची गरज नाही आहे. त्यांचे वडील कोणतरी आहेत, त्यांचा नवरा कोणतरी आहे, यांचा भाऊ कोणतरी आहे, आणि म्हणून हे राजकारणामध्ये आहेत आणि म्हणून या निवडून येत आहेत. त्यामुळे यांनी ज्या पद्धतीने ही भूमिकेला विरोध केला महिलांना आरक्षण देण्याचा, अत्यंत दुर्दैवी आहे. प्रणती शिंदे बोलतात का महिलांना 2023 मध्ये आरक्षण दिलेलं आहे. ती घटना दुरुस्ती होती. मला हेच आश्चर्य वाटतं की या सगळ्या जणी संसदेत करतात काय नक्की. 2023ला घटनेत दुरुस्ती होती आणि आता अंमलबजावणीची वेळ होती. मला वाटतं या विषयावरती राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी सविस्तर भूमिका सुद्धा मांडलेली आहे. आणि त्यामुळे सभागृहामध्ये बसून जर यांना हे समजत नसेल तर कमालच आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे काय 543 जे खासदार आहेत त्यांच्यावरती 33% आरक्षण दिलं पाहिजे, काय बोलाल त्या संदर्भात? मला हे म्हणायचंय की या देशातल्या 33% महिलांना आरक्षण देण्याचा विषय आहे आणि असे जर हे विचार करत असतील तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला. आता बागेश्वर बाबांच्या जे वादग्रस्त विमान आहे त्याच्याबद्दल काय बोलाल? विषयच माहिती नाहीये, काय कोण बोललं मला माहित नाही याबद्दल. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे का रात्री 2 वाजता वर्षा बंगल्यावरती गेले, त्या संदर्भात काय बोलाल? मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलेली आहे या विषयावरती, स्वतः मुख्यमंत्री बोलले. त्याच्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुन्हा बोलणं योग्य नाही. TCS प्रकरणाबद्दल काय बोलतात? असं एक प्रकरण मुंबईच्या आगरीपाड्यामध्ये घडलेलं आहे का? पुढे येत आहेत या संदर्भामध्ये मी एवढंच सांगेन, तुमच्या माध्यमातूनही महाराष्ट्रातल्या मुलींना, बाळींना सांगेन, महिलांना सांगेन की असं जर कोण तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्यावर दबाव टाकत असेल तर नक्की पोलीस स्टेशनला जा. शासन प्रशासन तुमच्या मदतीसाठी त्या ठिकाणी आहे. आता नाशिकच्या TCSची घटना पुढे आली, मुंबईतल्या आगरीपाड्यातली घटना पुढे आली. हळूहळू घटना पुढे येतात कारण महिलांना, मुलींना राज्य सरकारवरती विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांवरती, देवाभाऊंवर त्यांचा विश्वास आहे आणि त्यामुळे विश्वासाने त्या पुढे येतात. आणि असले जे लोक आहेत जे हे विकृत आहेत त्यांच्यावरती निश्चित कारवाई होणार. अहिल्यानगरमध्ये अशोक खराबपेक्षा मोठा बाबा समोर आलेला आहे. त्याचे 200 पेक्षा जास्त व्हिडिओ सांगितले, 90 पेक्षा जास्त औषधं बाहेर आलेले. एक एक गोष्टी पुढे येत आहेत, एक एक भोंदू बाबा पुढे येत आहेत. मध्येही एकाचा मी व्हिडिओ बघितला की कॅन्सर मी बरा करतो. मला लोकांची पण आता कमाल वाटायला लागले की आपण कोणाच्या पायाला हात लावतो, कोण आहेत हे बाबा बुवा, थोडा तरी विचार आपण करायला पाहिजे.
आता तुम्ही बघितलं त्या खरातच्या प्रकरणामध्ये घरं दारं लोकांची लुटली, महिलांना सोडलं नाही, गाड्या घोड्यांपासून सगळं हे लोकांचं घेण्याचं काम त्याने केलं. असल्या नराधमांना आपण त्यांचे पाय पकडून म्हणजे काय आदर्श घालून देतोय? त्यामुळे हा प्रत्येक नागरिकाने करण्याचा विचार आहे. ताई, टॉप न्यूज मराठीशी बोलल्याबद्दल शिवाजी काळेसोबत मी धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.